निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत. म्हणजे तुम्ही जे काही विश्लेषण केलं त्यातनं मला असं लक्षात आलं की शिक्षकाला इथे सगळ्यांना काही शिकवायचं नाहीये, सगळी मुलं एकत्र येऊन एकमेकांच्या मदतीने शिकणार आहेत आणि त्याचा फायदा असा होणार आहे की शिक्षक पण खुश असणार आहे आणि प्रत्येक पातळीच्या मुलाचा विचार पण या प्रक्रियेमध्ये झालेला आहे. हो आणि याचाही अर्थ असाही आहे की शिक्षकांचं मेहनत कमी होणार आहे, श्रम निम्म्यावर येणार असे आम्ही प्रशिक्षणाच्या वेळी म्हणत राहतो आणि परिणाम दुपटीपेक्षा अधिक. आणि जर परिणाम एवढं जास्त मिळत असेल कमी श्रम करून, तर आनंद समाधान हा तिपटीपेक्षा अधिक. तर त्यामुळे आमच्या प्रशिक्षणाचा हा घोषवाक्यच असतो की या पद्धतीने शिक्षण दिल्याने श्रम निम्म्यावर, परिणाम दुपटीपेक्षा अधिक आणि आनंद तिपटीपेक्षा अधिक. तर ही प्रक्रिया प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक वर्गामध्ये, प्रत्येक मुलासोबत राबवले जाणार आहे. नक्कीच सर, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट आवडेल जर त्याचे श्रम कमी होत असतील आणि परिणाम जर त्याचे दुप्पट होत असतील, तर मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला हवीशी ही गोष्ट असेल. एकदम बरोबर आहे. माणूस म्हणून जे मी स्वतःला समजतो आणि जे काही मी जगामध्ये बघतो, तर परिणाम तर हवाच असतो, समाधान हवंच असतो, यश पण हवं असतो, परंतु त्यासाठी लागणाऱ्या मेहनतमध्ये मी बौद्धिक मेहनत करायला तयार असतो, पण शारीरिक मेहनत, जर माणसाचं डिझाईन बघितलं तर ते हळूहळू शारीरिक मेहनत कमी करण्याकडे कल आहे. आणि त्यामुळे जर किचनचं बघितलं, माझ्या आईच्या किचनमध्ये पाटा वारवंटा होता, तर माझ्या बायकोच्या किचनमध्ये किंवा माझ्या किचनमध्ये आता मिक्सर ग्राइंडर आहे. तर त्यामुळे अंग मेहनत हे माणूस कमी करत जातोय आणि बुद्धीचा अधिक वापर करतो आणि त्यामुळे वेगवेगळे टेक्नॉलॉजी आणि मशीन येतात. तर हेच शिक्षकांना पण लागू आहे. त्यांना पण ते तोंडाला फेस येईपर्यंत लेक्चर देऊन शिकवणे हे काही आवडत नसते. तरी पण बुद्धीचा अधिक वापर करून मुलं शिकून जावी आणि शिक्षकांनी शिकवून सुद्धा मुलं न शिकणे असला दुःखापेक्षा शिक्षकांनी न शिकवता सुद्धा मुलं शिकून जावी, जे ह्युटॉगॉजीमध्ये घडते, जे आपले या नवीन प्रशिक्षणाचा लर्निंग इंटरव्हेन्शनमधून घडते, ते आमच्या शिक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे. ते झपाट्याने परिणाम पण मिळवतील आणि ते समाधानी पण होतील अशी मी आशा बाळगतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. पुढचा प्रश्न सर मला तुम्हाला असा विचारायचा आहे किंवा हे तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल की शिक्षण क्षेत्राची तुम्हाला खूप आवड आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही खूप काम पण करत आहात. मागच्या 2 वर्षात जे काही शिक्षण क्षेत्रासोबत घडलंय किंवा कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे जे काही शिक्षण क्षेत्रासोबत बाबी घडल्यात, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तुम्हाला काय वाटते की शिक्षण क्षेत्राने स्वतःमध्ये कुठल्या पद्धतीचे बदल करून घेण्याची गरज आहे आता? मागील 2 वर्षामध्ये कोविड-19 आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊन आला, हे सगळ्यांना माहिती आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये इतर माणसांना प्रत्यक्ष भेटण्याची अनुमती नव्हती. तेव्हा लोकांनी एकमेकांना भेटण्यासाठी गुगल मीट, झूम, व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल याचा वापर केला आणि व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर केला. हे सगळ्यांना माहिती आहे. लोकांना काय माहीत नाही, तर हे सगळे झूम, गुगल मीट आणि व्हॉट्सॲप हे कोरोना येण्याच्या 5-7 वर्षांपूर्वीपासून झपाट्याने विकसित होत होता आणि भारत देशामध्ये इतर देशांच्या तुलनेत व्हॉट्सॲप जास्त पॉप्युलर आहे, लोकप्रिय आहे. तर त्या गोष्टी, टेक्नॉलॉजी खूप झपाट्याने विकसित होत होता आणि तेव्हाच कोरोनामुळे लॉकडाऊन आलं आणि सगळ्यांचं लक्ष टेक्नॉलॉजीकडे गेलं आणि भारत देशामध्ये पण लोकांमध्ये त्याचे वापर खूपच वाढले. म्हणजे 2015 जेव्हा मी शिक्षण सचिव झालो, तेव्हा फक्त जिल्हा परिषदेचे फक्त 40% शिक्षक व्हॉट्सॲप वापरत होते. मी जेव्हा सोडलं 6 महिन्याच्या आत त्यांना मी 100%वर घेऊन गेलो होतो, मीटिंग घेऊन. पण आता कोरोना आल्यामुळे सगळ्यांना गुगल मीट आणि झूम वापरायची सवय झाली आहे.